in a bid to make Mumbai a smart city, today have made 500 Wi-Fi hotspots go live. I've announced it through Twitter, and these 500 hotspots have gone live, and people have already started using the public Wi-Fi on these 500 hotspots. In a very short time, we will take it to 1200 hotspots, and then Mumbai will be a city of its kind, where almost all major areas of Mumbai city will have a public Wi-Fi. And now based on this Wi-Fi, we would also offer all the citizen-centric services to the people. So roaming in Mumbai in itself will be an experience. This Wi-Fi will guide people. We also plan to have smart transportation in Mumbai and many smart initiatives, and in all those smart initiatives, I think this infrastructure of Wi-Fi hotspots will be very helpful. So I think we have taken the Mumbai city to next level, and I urge the people of Mumbai to use this public Wi-Fi system. As I have already announced that we will do everything in the announced timelines. So the Mumbai CCTV surveillance project, we did it in a timeline. Now the hotspot project, and again in the Pune and Nagpur also will be making them smart cities, and will create hotspots in Pune, hotspots in Mumbai, in Nasik as well. We are going to do it. So I think the public Wi-Fi system will be in almost all the major cities of Maharashtra. मुझे इस बात की बहुत खुशी है कि आज मुंबई में हमने 500 वाईफाई हॉटस्पॉट्स आज गो लाइव किए हैं. मैंने ट्विटर के माध्यम से उसको मुंबई की जनता को डेडिकेट किया. मुंबई को एक स्मार्ट सिटी बनाने के लिए एक जो वाइब्रेंट इंफ्रास्ट्रक्चर की आवश्यकता है, खासकर एक जिसको हम आईटी बैकबोन इंफ्रास्ट्रक्चर कह सकते हैं, उसमें ये जो वाईफाई हॉटस्पॉट्स है ये एक बहुत मेजर रोल प्ले करेंगे. और आप लोगों ने उसका इस्तेमाल भी शुरू कर दिया है. जल्दी ही हम 500 को बढ़ाकर 1200 हॉटस्पॉट तैयार करेंगे, और जब 1200 हॉटस्पॉट तैयार होंगे तो करीब करीब मुंबई के सारे जो प्रमुख इलाके हैं वो इलाके पब्लिक वाईफाई सिस्टम में आ जाएंगे, और इसमें लोग इसका इस्तेमाल कर पाएंगे. इसमें सबसे बड़ी बात यह है कि आने वाले दिनों में इसके ऊपर सिटीजन सेंट्रिक सर्विसेज, इसका इस्तेमाल हम बड़े पैमाने पर इस वाईफाई का उपयोग करते हुए कर पाएंगे. और सबसे बड़ी बात यह है कि आने वाले दिनों में स्मार्ट ट्रांसपोर्टेशन हमको करना है, अलग अलग प्रकार के स्मार्ट इनिशिएटिव्स करने हैं, स्मार्ट लाइटिंग करनी है. तो ये सारे इनिशिएटिव्स के लिए ये जो पब्लिक वाईफाई सिस्टम हमने खड़ी की है ये बहुत काम में आएगी. तो मुझे लगता है कि मुंबई को स्मार्ट सिटी की ओर एक नया कदम अभी हमने बढ़ाया है. आने वाले दिनों में नागपुर, पुणे, नासिक, ये जितने हमारे मेजर शहर हैं इनमें भी हम वाईफाई शुरू करेंगे. एक समय था कि हम सारे लोग हाईवे की बात करते थे, लेकिन हमारे मोदी जी आईवे की बात करते हैं, और आईवे की तरफ ये एक बहुत बड़ा कदम है. मला आज सांगताना अत्यंत आनंद होतोय की मुंबईमध्ये आज आम्ही 500 वायफाय हॉटस्पॉट्स हे गो लाईव्ह केले आहेत, आणि आता ते जनतेला उपयोगाकरता खुले करण्यात आले आहेत. हे पब्लिक हॉटस्पॉट्स आहेत, आणि लवकरच 500 वरनं आता आम्ही 1200 वर देखील जाणार आहोत. आणि या माध्यमातून मुंबईला स्मार्ट सिटी करण्याकडे एक महत्त्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे. आज याचं लोकार्पण मी ट्विटरच्या माध्यमातून या ठिकाणी केलं, आणि एक डिजिटल इनिशिएटिव्सकडे एक मोठं पाऊल आता मुंबई शहरानं उचललेलं आहे. या हॉटस्पॉटचा उपयोग जनता करू शकते, आणि विशेषतः सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस करता आम्ही या हॉटस्पॉट्सचा उपयोग करणार आहोत. आणि त्यातनं लोकांना एक वेगळा अनुभव, एक शहराच्या राहण्यातला वेगळा अनुभव हे हॉटस्पॉट्स निश्चितपणे देतील. आणि एकदा 1200 हॉटस्पॉट्स तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की जवळजवळ सगळं मुंबईचा मेजर भाग जो आहे हा या हॉटस्पॉट्समुळे वायफाय एनेबल्ड होणार आहे. त्यामुळे मुंबई एक वायफाय सिटी होण्याकडे मोठं पाऊल आता या माध्यमातून आपण उचललं आहे. भविष्य काळामध्ये याचा उपयोग करून स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन असेल, स्मार्ट लाइटिंग असेल, अशा सगळ्या गोष्टी एक प्रकारे ज्याला आयटीचं बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो तशा प्रकारचं एक बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चरच्या रूपानं याचा उपयोग आपल्याला करता येईल. स्मार्ट तिकीटिंग याच्यातनं करता येईल. सगळ्याच गोष्टी या वायफायचा उपयोग करून आपल्याला करता येणार आहे. मला असं वाटतं की डिजिटल इंडियाकडे एक फार महत्त्वाचं पाऊल हे आहे. आणि आता आम्ही मुंबई केलं आहे, लवकरच नागपूर करतो. नागपूरमध्ये काही स्पॉट्स आम्ही जवळजवळ आता आमचे तयार आहेत. पुण्यामध्ये करतोय, नाशिकला आम्ही करतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सिटीजन सेंट्रिक पब्लिक वायफाय हॉटस्पॉट्स हे जवळजवळ सगळ्या मेजर शहरांमध्ये तयार करून
त्यातनं डिजिटल इंडियाकडे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल महाराष्ट्र उचलेल.